या ठिकाणी स्मरण करतोय त्यांचे नातू आदरणीय अंकुरजी कीर या सावरकर ट्रस्टच्या ट्रस्टी मंजिरीताई मराठे, अविनाशजी महाराज आणि आमचे नेते राहुलजी शेवाळे साहेब आणि सर्वच मान्यवर. खरं तर आपल्या ट्रस्टचे सर्वच लोकांना मी ओळखतो. प्रवीणजी दीक्षित असतील, प्रकाश कांबळी असतील, राजेंद्र वराडकर असतील, सगळ्यांची नावं घेत नाही. सगळे लोक अगदी तन मन धन अर्पून भंडारी समाजासाठी काम करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी उल्लेख करतो. आज महाशिवरात्र आहे आणि योगायोग असा आहे की महाशिवरात्रीच्या दिवशीच भागवजी शेटांचं या ठिकाणी जन्म झालेला होता आणि शेवटचा श्वाससुद्धा त्यांनी त्याच दिवशी घेतला. एखादा मनुष्य ज्या वेळेला किती भाग्यवान असू शकतो ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे आणि त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी वंदन करत असतानाच ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांशी त्यांची मैत्री होती आणि ते आपण या ठिकाणी मैत्री मित्र जीवाचे या नावाने हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि आपण म्हटलं की आपल्याला छोट्याशा जागेमध्ये पुतळा बसवायला लागतोय. खरं तर मी रणजित सावरकर साहेबांचं आभार मानतो की या ट्रस्टमध्ये की जिथं सावरकरांना अभिप्रेत असलेलं काम चालतं तर त्यांच्या बरोबरीने त्यांना अपेक्षित असलेलं काम करणाऱ्या त्यांच्या एका मित्राचा पुतळा आपण या ट्रस्टच्या इमारतीमध्ये बसवून दिला. त्याच्याबद्दल आपले आभार मानायला एवढं थोडंच आहे. बोलायचं खूप होतं परंतु वेळेचं आता बंधन आहे. 5-10 मिनटामध्ये जर नाही निघालो तर मला फ्लाईट चुकणार. मी खरं तर रात्री आम्ही नेहमी कुणकेश्वरचं आपल्याला माहिती आहे की आपल्यातले सगळेच लोक जवळजवळ कोकणातून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुणकेश्वरला रात्रीच्या वेळेला पूजा असते. त्यानंतर आणि 2 पूजा करून मी इथं आलो आणि उरलेल्या करायला मी म्हटलं रात्री येतो, परंतु हा कार्यक्रम चुकवता येणार नाही. कारण एक आगळं वेगळंच काम हे भागवजी शेठ कीरांचं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि आम्ही जे अनेक लोक कोकणामध्ये काम करतो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला सपोर्ट करणारे अनेक लोक असतील. म्हणजे मी ज्या शहरामध्ये आहे तिथं उपनगराध्यक्ष आमचे नाईक होते, आबा नाईक. त्याच्यानंतर अण्णा तांबोसकर असतील, पेडणेकर गुरुजी असतील, मांजरेकर असतील. एवढं प्रेम समाजाने दिलेलं आहे की याचं ऋणी कधी होता येणार नाही. माझे अतिशय जवळचे मित्र शंकर कांबळी हे सुद्धा तुमच्या समाजाचेच आहे. एखाद्या माणसाने आपला जीव ओतावा, मला निवडून आणताना त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. म्हणजे भंडारी समाज असा आहे की एकदा जीव ओवाळून टाकला की ते काहीही करतील आणि त्याला भंडारी समाज म्हणतात. आणि म्हणून आता येण्यापूर्वी सुद्धा आपल्या युवा भंडारी जी मिरवणूक होती त्याचं उद्घाटन करायलाही मीच तिथं गेलो होतो आणि त्यांचे आज सामनेसुद्धा आहेत. आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण किनारपट्टीचे अधिकार त्या काळामध्ये भंडारी समाजाला दिलेले होते. त्यांनी जे नाविक दल उभारलं, आजसुद्धा विजयदुर्गला त्यांचं नेव्हल हेडक्वार्टर आहे आणि तेव्हापासून ते अगदी थेट ब्रिटिश काळापर्यंत ब्रिटिशांनी सुद्धा जी किनारपट्टीवर सगळे नारळाची लागवड आहे त्याच्यावरचे अधिकारसुद्धा भंडारी समाजाला दिलेले होते. म्हणून त्या काळामध्ये सुद्धा या व्यवसायामध्ये अनेक भंडारी समाजाची लोकं आली. मच्छिंद्र कांबळींसारख्या आपल्या एका कोकणच्या सुपुत्राने आपली कोकणी भाषा ही 7 समुद्रापार नेली, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या नावाचं आपण त्या ठिकाणी नाट्यगृह बांधतोय कुडाळला आणि त्याच्याचबरोबर भंडारी समाजासाठी आम्ही जागा एक दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या नावानेच मुलांसाठी हॉस्टेल आणि आपलं कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी होईल. आपण म्हटलं की मी नुसतीच घोषणा नाही केली, ती ऑन द फ्लोर ऑफ हाऊस केलेली आहे. आमच्याकडे सध्या राज्यमंत्री नाही आहे आणि त्याच्यामुळे वरच्या हाऊसला मी अर्थसंकल्प मांडतो जरी मी अर्थ खात्याचा मंत्री नसलो. आणि गेल्या अर्थसंकल्पामध्ये कॅबिनेटची परवानगी घेऊन मी घोषणा केलेली आहे की या मुंबईच्या जडणघडणीमध्ये ज्या 2 थोर व्यक्तींचं मोठं योगदान राहिलेलं आहे त्याच्यापैकी एक जगन्नाथ शंकर शेठ आणि दुसरे भागवजी शेठ कीर, दोघांची स्मारकं होती. मला आपल्याला सांगायला आनंद होतो की तुम्ही मागणी केली, पण तुम्ही मागणी करण्यापूर्वी महापालिकेने ॲफिडेव्हिट दिलेलं आहे मुंबई हायकोर्टमध्ये की त्यांचा एक प्लॉट आहे आणि त्याच्यावर अतिक्रमण आहे. अतिक्रमण आणल्यानंतर तुम्ही काय करणार
तर त्यांनी लिहून दिलेलं आहे की त्या ठिकाणी आम्ही भागोजी शेठ केर यांचं स्मारक करणार आणि ती आमची कमिटमेंट आहे. मी या शहराचा पालकमंत्रीसुद्धा आहे. आपण जे जगन्नाथ शंकर शेठ यांच्यासाठी ऑलरेडी प्लॉटची अलॉटमेंट झालेली आहे, त्यांचा विषय आहे. आणि आपल्याला जो प्लॉट कॉर्पोरेशनने अलॉट केलेला आहे त्याच्यावर बांधायला जो खर्च आहे, या दोघांची मीटिंग खरं आज मी तुमच्याशी बोलतोय आणि सोमवारी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे ह्या दोन्ही विषयाच्या संदर्भातली मीटिंग आहे. एवढ्यापुरती नाही की मुंबईमधल्या अनेक कामांची मीटिंग आणि त्याच्यामधले महत्त्वाचे हे दोन विषय आहेत. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की या मीटिंगमध्ये आपल्याला आवश्यक तो निधी तो शेवटी नगरविकास खात्याकडून यायला लागतो. कारण ज्याप्रमाणे ग्रामीण भागातली स्मारकं हे ग्रामविकास करतं, त्याप्रमाणे शहरातली स्मारकं हे नगरविकास खातं मंजूर करत असतं. आणि त्याची जी सर्वोच्च समिती आहे त्याचे अध्यक्ष परत मुख्यमंत्रीच असतात. मग ते नगरविकास खात्याचे मंत्रीसुद्धा आहेत आणि मुख्यमंत्रीसुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे आपण अजिबात काळजी करू नका. सोमवारी जर आचारसंहिता नाही लागली तर सोमवारच्या सोमवारी दोन्ही स्मारकांना मान्यता देण्यात येईल. आपण आणि आमचं सरकार असं आहे की डबल इंजिनचं सरकार आहे. बोलतं तसं करतात आणि स्पीडने करतात आणि त्याच्यामुळे मुंबईचा कायापालट करायला आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच अतिशय सज्ज आहेत. आणि खरं तर उद्याच आपण कोस्टल रोडच्या एका लेनचं सुद्धा उद्घाटन करतो. म्हणजे 15 मिनटामध्ये तुम्हाला या ठिकाणी वरळीवरून नरिमन पॉईंटला मरीन लाईन्सला तुम्ही पोचणार. त्याचंसुद्धा उद्घाटन उद्या सोमवारी होणार आहे. आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की आपण त्यालासुद्धा आर्किटेक्चरल मार्व्हल म्हणतो. म्हणजे ज्याप्रमाणे उत्कृष्ट स्टेट बँकची बिल्डिंग ही भागोजी शेठने बांधली किंवा मरीन लाईन्सचा किनारा त्यांनी बांधला, त्या मरीन लाईन्सलाच दादरने जोडणारा, दादर ही त्यांची कर्मभूमी होती आणि त्या ठिकाणी जोडणारा हा रस्तासुद्धा लगेचच होतो आहे. हा सुद्धा एक योगायोगाचा भाग आहे असं मी समजतो. आपल्याला मनापासून एक मैत्री कशी असावी की नेहमी हिंदुत्व म्हणजे सावरकर असं म्हटलं जातं, पण हिंदुत्वामधले चांगलं जे आहे ते सावरकरांनी प्रत्यक्षामध्ये आणलं. त्याच्यामध्ये अस्पृश्यता असता कामा नये, भेदभाव असता कामा नये, हे त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं. आणि म्हणून सावरकरजींचं व्यक्तिमत्व केवढं मोठं होतं ह्याच्यावर बोलण्याची आमच्यासारख्यांची लायकी नाही. ते खऱ्या अर्थाने एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व होतं. आणि अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाने ज्याला आपल्या मित्राच्या आणि आपल्या जवळचं स्थान दिलं ते भागोजी शेठसुद्धा तेवढेच मोठे होते. त्याच्यामुळे दोन्ही ह्या महानीय व्यक्तींना मी मनापासून या ठिकाणी वंदन करतो. आणि मी पुन्हा एकदा इथे जेव्हा येतो त्यावेळेला सगळे कोकणातली लोक भेटतात आणि आपुलकीने हातसुद्धा मारतात, पाठीवर थापसुद्धा मारतात. केवळ तुमच्या पाठिंब्यामुळे मी 3 वेळा आमदार झालो आणि 2 वेळा मंत्री झालो. हे सगळं तुमच्या समाजाचं जे प्रेम मला लाभलं आणि ते निरपेक्ष असं प्रेम होतं याचा मुद्दाम या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.